नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. प्रियंकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या प्रियंकाच किचनमध्ये घेवड्याच्या बियांची गावरान पद्धतीने झणझणीत छान चवीची रस्सा भाजी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ लावता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घेवड्याच्या शेंगा घेतल्यात. एक अर्धा किलो इतक्या प्रमाणामध्ये आहेत पहा. तर ह्या शेंगा कोवळ्या नसून अशा निबर आहेत पहा. तर अशाच ह्या टाकून द्यायच्या नाही. तर ह्या शेंगा आपल्याला मार्केटमध्ये सुद्धा अशा निबर शेंगा मिळतात. तर ह्या आपल्या घरच्याच झाडाच्या आहेत. तर ह्या ज्या शेंगामध्ये जे बी असतं ना, ह्या बियांची भाजीसुद्धा खूप छान लागते. तर ती भाजी आज मी बियांची तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर मी पाहू शकता अशा पद्धतीने बिया ह्याच्या 2 शेंगाच्या सोलून घेतल्या. तर अशा पद्धतीने एकदम छान अशा बिया निघतात यामध्ये. तर सर्व शेंगांमधल्या बिया मी काढून घेणार आहे. अळी वगैरे बघून आता सोलून घेते. इथे पाहू शकता मी सर्व शेंगांमधील या घेवड्याच्या बिया आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत. अळी वगैरे पाहून एकदम मस्त अशा फ्रेश बिया मिळालेल्या आहेत पहा. एक डिश भरून इतके आहेत. तर आता आपल्याला भाजी बनवायला घ्यायची. आता ही भाजी बनवण्यासाठी साहित्य काय काय लागते ते पाहून घेऊ. तर इथे मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली भरपूर अशी. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात. हळद घेतली अर्धा चमचा. 2 चमचे लाल तिखट घेतलेला आहे चवीनुसार. 1 टोमॅटो बिया काढून चिरून घेतलाय. चवीनुसार मीठ घेतलंय. आलं लसूण आणि खोबरं यांचं वाटण घेतलंय थोडंसं 1 चमचा. आणि 3 चमचे शेंगदाण्याचं बारीक कूट घेतलेलं आहे. आपल्याला रस्सा भाजी बनवायची तर त्यासाठी आपल्याला गरमच पाणी वापरायचे. तर एका गॅसवरती मी पातेल्यामध्ये एक साधारण 2 ते 2.5 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि ह्या गॅसवरती कढई ठेवलेली आहे तापत. त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल आपल्याला छान प्रकारे तापवून घ्यायचं आहे. एकदम झटपट अशी आपली ही वालाच्या बियांची रस्सा भाजी तयार होते. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे पहा तेल छान प्रकारे तापलेलं आहे. तिथे मी ठेचून घेतलेलं लसूण घालून घेतला आहे. लसूण छान लाल रंगावर आला की आपल्याला खोबरं घालून घ्यायचं. खोबरं पण छान लाल रंगावरती परतून घ्यायचं. तर तुम्हाला किती भाजी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही वालाच्या किंवा घेवड्याच्या शेंगाच्या बिया काढून घेऊ शकता. आता त्यामध्ये आपल्याला लगेच टोमॅटो घालून घ्यायचं. टोमॅटो छान मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं. टोमॅटो पाहू शकता इथे छान प्रकारे असा मऊ झालेला आहे. 1-2 मिनिट मी छान तेलामध्ये परतून घेतला आहे. म्हणजे तो टोमॅटोची चव जी आहे ना ती अशी आंबटसर येत नाही पहा. तर त्यामध्ये आपल्याला घालायची चवीनुसार घेतलेली हळद. तर तुम्हाला किती भाजी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही हे मसाले वापरू शकता. कोथिंबीर घालून घ्यायची. ती पण छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायची. त्यानंतर घालायची आपण घेतलेलं जे लाल तिखट आहे ना आपलं हे घरगुती पद्धतीने बनवलेलंच आहे ते घेतलेलं आहे. तर तुम्हाला किती भाजी बनवायची किंवा तुम्ही किती तिखट खाता ना त्याच्यानुसार तुम्ही तिखट वापरू शकता. आता यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ आणि हे छान फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने घेवड्याच्या बियांची भाजी करून पहा. त्यामध्ये घालायच्या आपण सोलून घेतलेल्या बिया. ह्या मी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या. त्या पण छान या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या. आणि ही भाजी मी लोखंडाच्या कढईमध्ये बनवणार आहे आणि बनवलेली आहे. त्यामुळे एकदम खायला भारी लागते पहा. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचं कूट. ते पण छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं. गॅस मी कमीच ठेवलेला आहे नाहीतर मग आपली फोडणी पटकन करपू शकते. आता ज्यावेळेस आपल्याला पाणी ओतायचं त्यावेळेस गॅस मोठा करायचा. साईडच्या गॅसवरचं पाणी तापलेलं आहे. गॅस बंद करून घेऊ आणि यामध्ये पाणी घालून घेऊ. आता तुम्हाला किती भाजी घट्ट पातळ हवी किंवा किती लोकांसाठी तुम्हाला बनवायची ना त्याच्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. एकदा छान मिक्स करून घ्यायचं. आणि ह्या ज्या बिया आहेत ना त्या मस्त अशा मऊ
शिजवायच्यात आपल्याला, म्हणजे ते खाताना ना एकदम मस्त अशा लागतात पहा ती भाजी. तर ह्या भाजीला आपल्याला छान अशी दणदणून उकळी काढून घ्यायची. पाहू शकता आपण या भाजीला गरम पाणी वापरल्यामुळे पटकन अशी लगेच अर्ध्या मिनिटातच उकळी येते. आता छान अशी उकळी आली की गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती अर्धवट झाकण ठेवून ही भाजी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची. म्हणजे जी भाजीची आपल्या तर्री असते ना ती अजिबात जात नाही, छान तर्री येते आणि भाजीसुद्धा छान चवीची बनते. आता आपण ही भाजी छान अशी शिजवून घेऊ. इथे पाहू शकता आता बराच वेळ झालेला आहे, 4 ते 5 मिनटं मी छान अशी कमी गॅसवरती ही भाजी शिजवून घेतलेली आहे. छान अशा बिया शिजलेल्या आहेत पहा. तरी पाहू शकता आपल्या भाजीला ना एकदम मस्त अशी आलेली आहे. लोखंडाच्या कढईमध्ये जर अशी रश्श्याची भाजी बनवली ना तर खरंच खूप खायला भारी लागते. तिची जी टेस्ट असते ना ती इतर कढयांमध्ये केलेल्या भाज्यांपेक्षा थोडीशी वेगळीच असते आणि छान लागते. तर पाहू शकता अशा पद्धतीने एकदम मऊ असं बी हे शिजलेलं आहे पूर्णासारखं. आता वरणात परत थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊ. तुम्ही पण एकदा नक्की अशा पद्धतीने जर घेवड्याच्या शेंगा निबार तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही अशा बिया काढून बियांची पातळ रस्सा भाजी करून पाहू शकता. खरंच खूप भारी लागते ही भाजी. तुम्ही आवडत असल्यास भातासोबत खाऊ शकता, चपातीसोबत, ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबतसुद्धा खायला अप्रतिम अशी लागते. आता महत्त्वाची टिप्स म्हणजे बऱ्याचदा काय होतं, कढईमध्ये लोखंडाच्या भाजी केल्यामुळे भाज्या काळ्या पडतात, म्हणून बऱ्याच ताई भाज्या बनवत नाही. तर अशी भाजी केली ना तर गॅस बंद केला की लगेच आपण दुसऱ्या भांड्यामध्ये ही भाजी काढून घ्यायची. अजिबात ह्या भाजीची चव किंवा भाजी काळी पडत नाही. जोपर्यंत भाजी शिजते ना तोपर्यंत अजिबात ह्या भाजीचा कलर बदलत नाही. जेव्हा आपण गॅस बंद करतो आणि अशीच कढईमध्ये भाजी सोडून देतो त्यावेळेसच त्या भाजीचा कलर काळा होण्यास सुरुवात होते. आता आणि तुम्हाला कशी वाटली माझ्या ह्या घेवड्याच्या बियांची रस्सा भाजी ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही पण नक्की एकदा अशा पद्धतीने करून पहा, खूप भारी लागते. अशाच एका छानशा आणि छोट्याशा रेसिपीसोबत मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांनी संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असेच मस्त खा आणि स्वस्त राहा. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.